आणि जे शिंदे गटात सामील होत आहेत त्यांना गद्दार असं म्हटलं जातं. उद्या तुम्ही आता शिंदे गटामध्ये सामील होत आहे, तुम्हाला देखील या सगळ्या टीकांचा सामना करावा लागेल. नाही नाही, मी शिवसैनिक म्हणूनच आहे. आता कालच्या वक्तव्यामध्ये मला मला हे कळलं नाही की आम्ही आहोत उद्धव साहेबांचे ते निष्ठावंत. म्हणजे कालपर्यंत निष्ठावंताची व्याख्या जे बाहेर शिवसेनेच्या बाहेर गेले ते निष्ठावंत म्हणून शिवसेनेचं काम करत होते, ते आज शिवसैनिक झाले. आणि कालपर्यंत शिवसैनिकांना त्यांना बोलावं लागलं नाही आम्ही निष्ठावंत आहोत म्हणून. एवढं दुर्भाग्य आज शिवसेनेवर येत आहे, याची खंतही आम्हाला आहे. परंतु हे सगळं जी चांडाळ चौकटी करते, मी काय कोणाची नावं घेणार नाही, तर त्याच्यापासून हे सगळं आज आपण 2 महिने बघतोय की ही जी पडझड झालेली आहे, वारंवार त्यांचीच नावं येत आहेत. म्हणून त्यांना कंटाळून, इथल्या आमदाराला कंटाळून अनेक लोक शिवसेनेतून शिंदे गटात जात आहेत. जे शिंदे गटात जाणार आहेत त्यांचे हातपाय तोडले जातील अशा पद्धतीची आव्हानं केली जात आहेत, धमक्या अशा प्रकारच्या दिल्या जात आहेत. तुम्हाला देखील या सर्व ठिकाणचा सामना करावा लागलाय काय त्याच्यात? नाही, मी भांडूपमध्ये, मी मगाशीच बोललो, मी जन्मजात भांडूपमध्ये हे अनेक चढ उतार मी पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे जे भाषा करतायत ना, मला सोडावं, आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला त्यांनी फक्त अंगाला हात लावून दाखवावं. मी तर त्यांना सांगितलं वेळ पण तुमची, ठिकाण तुमचं, मी येतो, तुम्ही बोलताना ते करून दाखवा म्हणून. कोणाची हिंमत नाही. कारण हे सगळे चढ उतार आम्ही केलेले आहेत. छगन भुजबळ गेला त्यावेळेस मीच सांभाळलेलं आहे. मी त्यावेळेस आतमध्ये होतो. 2 वर्षापूर्वी त्या केसमध्ये आम्ही बाहेर पडलो. नारायण राणे होता त्यावेळेस माझं घरदार तोडलं, गाड्या तोडल्या, तेव्हाही मी हल्लो नाही. राज ठाकरे साहेबांनी मनसेची स्थापना केली, तेव्हाही इथलं मनसे आणि शिवसेनेचं विभाजन झालं, तेही सांभाळलं मी. म्हणून मला काय हे नवीन नाही. हे आव्हानं कोण देत आहे? ज्यांनी कधी कोंबडी कापली नाही तो सांगणार हातपाय काढतो. पहिलं तुम्ही तुमच्या घरात बघा, नंतर मग तुम्ही आव्हानं द्या. नेमकी आता सर आपली भूमिका पुढे कशी असणार आहे, कशा पद्धतीने आता शिंदे गटात सामील झाल्याच्या नंतर भांडूपमध्ये बदल पाहायला मिळणार आहे? नाही, माझी भूमिका हीच आहे की आज जे नाराज आहेत, शिवसैनिक नाराज आहेत, भांडूपमध्ये अनेक शिवसैनिक नाराज आहेत, त्यांना सोबत घेऊन पुन्हा ज्या पद्धतीने मी शिवसेनेचं काम करत होतो, ज्या पद्धतीने संघटना बांधण्याचं काम करत होतो, त्याच्याही 2 पावलं पुढे जाऊन विभाग शाखा होतील, विभाग पदाधिकारी होतील, विभाग कामं होतील. आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब असल्यामुळे त्यांच्याकडनं जी काही कामं मला करून घ्यायची आहेत ती मी त्यांच्याकडनं करून घेईन. माझ्या मनीदेनी नसताना तरी तो मला उचकवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या समोर उमेश मानेसारखा नगरसेवक, ज्याच्या शिवसेनेतनं हकालपट्टी झाली होती, त्या नगरसेवकांनी हातपाय काढून टाकेन इथपर्यंत भाषा वापरली. भांडूपमध्ये जन्मजात मी भांडूपमध्ये आहे. सगळे राजकीय क्षितिजावर मोठे झालेली जी मंडळी आहेत त्यांचा आमचा सहवास लाभलेला आहे त्यांना. आणि ते जर उमेश मानेसारखं माझे हातपाय काढायला लागले, म्हणजे चॅलेंज देत असेल, तर आम्ही काय गोठ्या घेऊन दिवस नाही काढले भांडूपमध्ये. मी उद्धव साहेबांना कालही बोललो की साहेब अशी वक्तव्य करत असेल तर मी अजून किती अपमानित व्हायचं. शेवटी मी निर्णय घेतला. मी निर्णय घेण्यामागचं कारणही आहे कारण शिंदे साहेब आज बाळासाहेबांचे विचार घेऊनच लोकांच्या समोर जातात. मग बाळासाहेबांचे विचार घेऊनच मी शिंदे साहेबांच्या गटात गेलेलो आहे. आणि गटात असताना मी एकटा नाही गेलो. आज माझ्याबरोबर महिला शाखा प्रमुख आहेत, महिला उपविभाग प्रमुख आहेत, माझी शाखा प्रमुख आहेत. जवळजवळ 200 ते 250 लोक आज त्या शिंदे साहेबांच्या गटात प्रवेश करतायत. शिवसेनेला हा मोठा धक्का आहे, पण शेवटी नाईलाज तो, मला काय कोणाला धक्का द्यायचा नव्हता, नाईलाज तो कुठलीही अपेक्षा न बाळगता, कुठल्याही पदाची लालसा न करता एक शिवसेनेचं दुसरं काम या भांडूपमधून शिंदे गटाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. शेवटी लोकांना कामाच्या स्वरूपात मला पुढे जायचंय आणि ते काम करण्यासाठी म्हणून मी शिंदे गटात जे सर आदित्य ठाकरेंची निष्ठा रॅली झाली भांडूपमध्ये, तुम्ही शेवटपर्यंत निष्ठावंत राहण्याचा प्रयत्न केला, परंतु आता मात्र सध्या तुम्ही शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेत आहात. नेमकी कारण काय? रोज अपमानित होणं. या भांडूपमध्ये 15 वर्ष नगरसेवक, 5 वर्ष आमदार, 20 वर्ष या भांडूपमध्ये लोकांच्या समोर जात असताना रोज अपमानित होणं. आमदारांना असं वाटतं की मीच शिवसेना प्रमुख, मीच शिवसेना आणि मीच ठरवेन तो शिवसैनिक. बॅनरवर फोटो नाही, कार्यक्रमाला बोलवलं नाही, किंवा शाखा प्रमुखांना दम देऊन सांगणं की त्यांना बोलवायचं नाही म्हणून. पण हे किती दिवस सहन करायचं? हे मी सर्व शिवसेनेच्या नेत्यांनाही सांगितलं.
त्यांना वारंवार सांगूनही काही त्याच्यात बदल झाला नाही. बदल न होण्याची कारणं काही असू शकतील, परंतु नेत्यांनी त्यात लक्ष द्यायला पाहिजे होतं. कारण शिवसेना या भांडूपमध्ये शिवसेनेचा गड कधीच गेलेला होता. एक वेळ संजय पाटील आमदार झाले, एक वेळ शशी शिंदे आमदार झाले. युती तुटल्यानंतर मी ज्यावेळेस मला उद्धव साहेबांनी उमेदवारी दिली त्यावेळेस शिवसेनेचा आमदार म्हणून मी आताचे खासदार आहेत मनोज कोटक त्यांचा पराजय केला आणि पुन्हा संघटना बांधण्याचं काम जोमाने केलं, कार्यकर्त्यांना सोबत घेतलं. पण तो वारंवार अपमान होत असेल तर तो शेवटी एक मर्यादा असते, या मर्यादेच्या पलीकडे जाऊन शेवटी माणूस जागा होतो आणि तसा माझ्या आतला शिवसैनिक जागा झाला. आणि त्याला कारण विनायक राऊत असू शकतील, कारण विनायक राऊतनी 4 दिवसापूर्वी विक्रोळीला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जी वक्तव्य केली ती एक नेता म्हणून त्यांना शोभत नाही. नेता म्हणून त्यांनी माझ्या ऑफिसमध्ये यायला पाहिजे होतं किंवा मला बोलवून घ्यायला पाहिजे होतं की अशोकराव कशाला तुम्ही नाराज आहात, मी बसलोय ना, आपण साहेबांकडे बसूया. परंतु ते न बोलता ते पद मागायला गेले, त्यांना पद दिलं नाही म्हणून ते गद्दारांच्या गटामध्ये जात आहेत. म्हणजे माझ्या मनीदेनी नसताना त्यांनी तो मला उचकवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या समोर उमेश मानेसारखा नगरसेवक ज्याच्या शिवसेनेतनं हकालपट्टी झाली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.